नमस्कार, मी राजेश एकनाथ वीर, राहणार भोर. भोरमध्ये माझा एक व्यापारी गाळा आहे. त्या गाळ्यामध्ये जो सिटी सर्व्हिसचा उतारा आहे, 30-35 वर्ष तो गाळा माझ्याकडे राजेश एकनाथ वीर या नावाने सिटी सर्व्हिसचा उतारा हा गेले कित्येक वर्ष आहे. ज्यावेळेस हा सिटी सर्व्हिसचा उतारा ऑनलाईन केला, ऑनलाईनमध्ये राजेश यांनी रमेश केलं, रमेश एकनाथ वीर असं झालंय. डिसेंबर 25ला 2025 मध्ये मी यांना लेखी अर्ज दिला. जुने सिटी सर्व्हिसचे उतारे जोडले, नवीन सिटी सर्व्हिसचा जो उतारा आहे कम्प्युटराइज झालेला तो पण त्यासोबत जोडला आणि त्यांना चूक मी दाखवून दिली. त्या चुकीवरती मी आज तागत हेलपाटे मारतोय. त्याच्यावरती माझा बँकेचा बोजा आहे. त्या बँकेच्या बोजासाठी मला प्रत्येक वर्षी सिटी सर्व्हिसचा उतारा द्यावा लागतो. आता त्या उतारावरती चूक झाली, तो उतारा बँकवाले स्वीकारत नाहीयेत आणि बँकवाले माझे हॅरेसमेंट करतायत की हा चुकीचा झालेला उतारा आम्हाला दुरुस्त करून द्या. आज तुम्ही बघा, 7 महिने झाले मी या सिटी सर्व्हिसच्या ऑफिसमध्ये उतारा दुरुस्त करून मिळावा ह्यांच्या चुकीच्या मुळे मी हेलपाटे मारतोय. ह्याच्यामुळे मला किती मानसिक त्रास होतो आणि इथं आल्यानंतर ह्या लोकांची, बऱ्याच लोकांची दुखणी पण मी बघतोय. काय चाललंय, कशा पद्धतीने इथलं कामकाज चालतं. बावनकुळे कुळे साहेबांना माझी विनंती आहे की कृपया अशा ग्रामीण भागातल्या सामान्य लोकांकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही 500 रुपये 200 रुपयात मोजणी करून द्यायला तयार झालात, पण लोक इथं 1000 रुपये भरून सुद्धा ह्याची मोजणी यांचं काहीच होत नाही. कुठलीही यंत्रणा हलत नाही. प्रत्येक वेळेस ऑफिसला आलं की मोजणीला गेलेत, ऑफिसला आलं की मोजणीला गेलेत. सिस्टीम बंद आहे, साहेब जाग्यावर नाही, तारखा देतात ह्या लोकांना, तारखेला स्वतः हजर राहत नाही. अशी गंभीर परिस्थिती आहे आणि फार अवघड परिस्थिती झाली. त्यांच्याकडनं झालेल्या चुका सुद्धा दुरुस्त करायला 7-8 महिने आपण हेलपाटेच मारायचे, आपला काम धंदा सोडून हेलपाटे मारायचे, तर फार कठीण परिस्थिती आहे असं मला वाटतंय. कृपया बावनकुळे साहेब, तुम्ही हे ऐकत असाल तर गरीब जनतेच्या भावना समजून घ्या आणि काहीतरी आम्हाला न्याय द्या. म्हणजे पूर्णतः वडिलांच्या नाव काहीच रेकॉर्ड नाही, पण 7 बारे फेरफार हे जुने वडिलांच्या नावाचे असून आज 1.5 वर्ष झालं मी इथं चक्रा घालतोय की आमच्या नावाचं ते व्हावे म्हणून. साहेब जागेवर नाहीत, भेटत नाही, करतो बघतो, पाठवलंय, हीच कारणं चाललेली. तशासाठी आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची सरकारची विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.